हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी खव्याचे गुलाबजामुन कसे बनवतात ते शेअर करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी बनवणार आहे खव्याचे गुलाबजाम. तर असे म्हणतात की खव्याचे गुलाबजामुन बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही, परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुमचे खव्याचे गुलाबजामुन पहिल्यांदाच प्रयत्नात एकदम व्यवस्थित होतील. तुमचा एकही गुलाबजामुन फुटणार नाही आणि तुटणारही नाही. तुम्ही इथे बघू शकता किती छान. तर इथे मी खूप छान असा मी अर्धा किलोचा तर मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. तर मी पंढरपूरहून येताना माझ्या मावशीने खवा दिलेला आहे. तर त्याच खव्याचा मी इथे जामन बनवणार आहे. तर इथे बघा, मी म्हटलं अगोदर छानपैकी असं अगोदर त्याला मळून छान असं घट्टसर करून घेऊया. तर 2 दिवस झाले मी खवा आणून, पण बनवायला वेळच नाही भेटला. तर तुम्ही कोणत्याही दुकानातून खवा आणू शकता. तर माझ्या मावशीने पंढरपूरवरून खवा दिलेला आहे माझ्यासाठी. तर इथे मी 1 वाटी मैदा पण घेणार आहे. तर आणि अर्धा किलो खवा आहे. तर जर घट्ट असेल तर पीठ तर मैदा आपल्याला कमी लागतो आणि लूज असेल तर जास्त मैदा लागतो आणि खवा जर थोडासा घट्ट असेल तर कमीच लागणार आहे. तर सुरुवातीला मी खवा मळून घेते. तर तुम्ही बघू शकता की अगदी पीठ मळतो भाकरीचं त्याप्रमाणे आपण मळून घेणार आहोत. तर खवा जसा आपण एकदम असं सारखं छान असं मळून घ्यायचं आणि चांगल्या मळल्यामुळे आपले गुलाबजामुन खूप छान होतात बरं का. आणि यामध्ये मी 1 वाटी मैदा घालते आणि थोडा थोडा मैदा टाकून मी हे खवा मळून घेणार आहे. तर जास्तीचं आपण आपल्या अंदाजानुसार एकदम खवा म्हणजे मैदा टाकायचा नाही. याच्यामध्ये थोडं थोडं टाकत मैद्याचं पीठ ॲड करायचं आहे. आणि मगाशी किती लूज हे खवा होतं आणि आत्ता 1 वाटी मैदा टाकल्यामुळे आपला खवा खूप छान असा घट्टसर बनत आलेला आहे. तर मी पुन्हा एकदा छान मळून घेते आणि तुम्ही बघू शकताय तर हातानेच व्यवस्थित मळून घेते. तर छान असे आपले जामुन बनतात बरं का. तर आपण येथे गुलाबजामुनचे छोटे छोटे आता गोळे पण बनवणार आहेत. तर त्यासाठी मी एक 10 मिनटांना तर इथे मी एक 10 मिनटं खवा रेस्ट करायला ठेवणार आहे. तर नंतर मी तुमच्याशी पाकाची रेसिपी पण शेअर करणार आहे. अर्धा किलो गुलाबजामुनला पाक कसा करायचा तो. तर एक 10-15 मिनिटांनी खवा आपला छानसा भिजलेला आहे. तर इथे मी छोटे छोटे असे गुलाबजामुनचे गोळे करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय छोटे छोटे आपण असे गोळे बनवून घेऊया. आणि तर इथे गुलाबजामुन मी तळण्यासाठी गॅसवरती कढई पण ठेवलेली आहे. आणि इथे खूप छान असे एकदम असे छोटे छोटे असे आपण म्हणजे गुलाबजामुन बनवून घेऊया. आणि अगदी मोठे बनवल्यानंतर ते पाकामध्ये बुडल्यानंतर आणि खूप छान ते मुरल्यानंतर आणखीन जास्त फुगतात. म्हणून मी छोटेच असे वळवून घेतलेले आहेत गुलाबजामुन आणि ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि बघता बघताना मी येते एक अर्धा किलोचे जामुन बनवायला घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकताय सर्वच आपले इथे गुलाबजामुन वळवून झालेले आहेत आणि तेलसुद्धा खूप छान येते गरम झालेलं आहे. तर एकदम कडकडीत तेल घ्यायचं नाही बरं का, मीडियममध्ये तेल बघायचं. आणि अगोदर एक छोटासा मी गोळा ॲड केला ह्याच्यामध्ये आणि छानसा तो तळून बाहेर आला. आणि नंतरच मी इथे जामुन तळायला घेतलेले आहेत. आणि आपण कडेने साईडनेच फिरवायचं आहे या जामुनला, कारण सारखं ह्याला आपण झारी किंवा चमच्याला लावू शकत नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकताय एक एक मी बॅचेस एक 5-6 तळून घेते. आणि पहिल्या बॅचला थोडंसं कढईला चिटकल्यासारखं वाटतं, पण खूप छान इथे आपले जामुन तळतायत तुम्ही पाहू शकताय. आणि राहिलेले पण मी जामुन तळून घेते. तर छोट्याशा चमच्याने किंवा आपण झाराच्या साहाय्याने हे आपण जामुन छान असं तळून घेऊया आणि बाजूने फिरवूया. आणि सारखेच बघा इथे मी तेलामध्ये साईडनंच फिरवते, कारण त्या गुलाबजामुनला जर आपला झारा किंवा चमचा लागला तो गुलाबजामुन फुटू शकतो. तर जास्त करून मी गुलाबजामुनला चमचा अजिबात लावलेला नाही आहे. तर 1 मिनिटं आपण हे जामुन तळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि किती छान आणि सुरेख रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय. खूप म्हणजे खूप छान या खव्याच्या गुलाबजामुनला कलर खरंच खूप भारी आलेला आहे.
आणि अजिबात तेलकट वगैरे झाले नाही आहे. अजिबात या खव्याच्या जामांना तेल राहत नाही. आणि तुम्ही पाहू शकता झारामध्ये बघा मी पूर्ण असे नासे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे पण मी आता ना तळून घेते. आणि पहिली बॅचेस आणि दुसरी बॅचेससुद्धा माझी तळून झालेली आहे आणि ही तिसरी जी किंवा चौथी बॅचेस असेल आणि अजिबात चिरलेलं नाही, तुटलेलं नाही. खूप छान इथे ना आपले गुलाबजामुन तळलेले आहेत आणि एकसारखेच गुलाबजामुन तळून झालेले आहेत. आणि थोडं पाकामध्ये ना कोमट असतानाच हे ॲड करायचं आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता अर्धा किलोचे गुलाबजामुन खूप मस्त झालेले आहेत आणि जास्तीचे पण झालेले आहेत आणि अगदी परफेक्ट झालेले आहेत बरं का. आणि मी किती छोटे असे जामुन बनवलेले होते आणि तेलामध्ये बघा तळून घेतल्यानंतर आणखीन फुललेले आहेत. आणि आता तर नंतर ना आपण पाकामध्ये सोडले ना आणखीन छान फुलतात. आणि ते तुम्ही पाहू शकताय एकसारखे आपण ना हे जामुन तळून घ्यायचे आहेत. आणि आता चला बाकीचंही मी सर्व तळून घेते आणि मला आणखीन ना पाकाची तयारी करायची आहे. गुलाबजामुन मुरण्यासाठी जो पाक लागतो ना साखरेचा त्यासाठी. तर इथे ना मी अर्धा किलो आपला खवा होता, तर मी ना इथे अर्धा किलो पाकासाठी ना इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. आणि साखर बुडेल इतकंच आपण पाणी ओतायचं आणि जास्तीचं पाणी ओतायचं नाही आहे. आणि मी नंतरच ना पाक बनवायला घेतलेला आहे, कारण अगोदर म्हटलं जामुन सर्व तळून झाले की नाही आपण पाक नंतर बनवूया. तर खूप छान इथे ना मी पाक पहिल्यांदाच बनवते पाकसुद्धा, कारण आईच बनवतात बरं का इथे पण. कारण मी थोडंसं 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पाक मला जास्तीचं हवं होतं आणि अर्धा किलो पाकासाठी ना अर्धा किलो साखर घ्यायची आणि एकच मी ग्लास इथं साखर घेतलेला आहे. आणि माझा अंदाजानुसार मी घेतलेला आहे. तुम्ही तर ना अर्धा किलो पाकासाठी ना अर्धा किलो साखर घ्यायचं आणि जेवढे बुडेल ना साखर बुडेल ना तेवढंच तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. आणि इथे ना पाक आपला तयार झाला आणि इथे ना मी वेलची पावडर ॲड केलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इथे ना पाक बनवण्यासाठी मला एक 10-15 मिनटं लागले, जास्तीचा वेळ काही लागलेला नाही आहे. आणि खूप छान इथे ना आपला म्हणजे आपल्याला काही असं 1 तारी 2 तारी पाक बनवायचं नाही. थोडंसं असं चिकट लागले ना पाक आपला तयार झाला म्हणून ओळखायचा. आणि खूप छान इथे ना आपला पाक तयार झालेला आहे. आणि मी याच्यामध्ये ना सर्व जामुन पातेल्यात ओतून घेतले पाकामध्ये आणि खूप छान असे मुरलेले आहेत. आणि नाही म्हटलं तर एक 4-5 तासाने मी जामुन वाटीत काढायला घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान असे आपले रसाळ आणि खूप दिसायला तरी एकदम छान दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी इथे ना आपले जामुन झालेले आहेत. आणि आपले खव्याच्या गुलाबजामुनना पाकामध्ये खूप छान मुरलेले आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेले आहेत. आणि वेलची पावडर टाकल्यामुळे ना खरंच खूप छान त्याचा सुगंध येतो आहे. आणि तुम्ही पण ना मी जशी रेसिपी सांगितली तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.